खूप साऱ्या ताईनं दादानं कमेंट केली की दादा तू आता आजच्या दिवस का ना तिथंच राहा, दादाकडं मुक्कामी राहा, त्यांना पण चांगलं वाटेल, त्यांना एक आधार भेटेल, त्यांना एक तुझ्यात तरी मन गुंतून जाईल आणि त्यांचं जे काही दुःख आहे ते विसरण्यास थोडीफार मदत होईल. ज्या वेळेस तुला खूप अशी मदतीची गरज होती किंवा ज्या वेळेस तुला आधाराची गरज होती त्यावेळेस तुला तुझ्या जवळच्यांनी आधार दिला नाही, पण तुला कल्याणच्या दादानं आधार दिला आहे, अशा कमेंट होत्या. तर मला त्यांच्या ती जाणीव आहे आणि त्यामुळंच मी आज इथपर्यंत आलो आहे. मला सर्व गोष्टींची जाणीव आहे आणि खूप साऱ्यांनी म्हटलं की मुक्कामी राहा, एक दिवस मुक्कामी राहा, त्यांनी म्हणतात 2-3 दिवस राहा. तर मी बोललो आहे नाही दादा तेवढं नाही, सगळ्यांनी म्हणतात त्याप्रमाणे एक दिवस राहील मी, म्हणजे आजचा दिवस, आणि उद्या संध्याकाळी परत निघेल. उद्या संध्याकाळची ट्रेन असते ना परत. तर आम्ही तिकडं जाऊन आलो आहे, आता घरी आलो आहे, आंघोळ वगैरे केलं आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ काढतो आहे मी. दादा सध्याला फ्रेश होतो आहे, माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि सध्याला कसं की आम्ही दोघांनी असं व्हिडिओ नाही बनवू शकत ना, म्हणजे कसं की त्यांचे पण इथले लोक बघतात, भाऊ बहीण त्यांचा परिवार व्हिडिओ बघतातच ना. मग त्यांनी काय म्हणणार की आपल्या घरात असं दुःख झालं आहे आणि तू व्हिडिओ काढतो आहे का, असं असते ना काही. तर हां, तुम्हाला दाखवेल दादाला मी, कारण तुम्हाला पण बघायची खूप इच्छा झालीच असणार की बाबा कल्याणचा दादा आपला सगळ्यांचा आवडता दादा आहे ना, मग सगळ्यांनाच बघावं असं वाटतंयच. मग ते तुम्हाला मी दाखवेलच दादांना नंतर, असा सहज दाखवेल फक्त बरं काय, असा त्यांच्यासोबत व्हिडिओ काढतानाचा नसणार आहे व्हिडिओ, पुन्हा कधीतरी. आणि तुम्हाला वाटत असेल मी हा खोटाच बोलतोय दादाकडं नाही यायला, तर हे बघा दिसतोय ना, हे त्यांच्या घराचं तुम्ही पाहिलंयच ना, ज्यावेळेस मी मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा हे त्यांचं बेडरूम वगैरे ते. सध्याला मी इथं आहे, वहिनी साहेब आहेत, त्यांची मुलं आहेत, सर्वच आहेत, सर्व आराम करायले. तर कारण रातभर त्यांनी ते हॉस्पिटलमध्ये जागरण केलं आहे ना, तर त्यांचं कोणाचं डोकं दुखतं आहे तर कोणाचं डोळे दुखतात, आजारीच पडल्यागत झालेत सर्वच. माझाही खूप आणि माझीही खूप म्हणजे फजिती झालीच म्हणा, कारण माझं पण कसं की रात्री 11:30ला तिथून ट्रेन लागते मला धाराशिवहून. मग 11:30 ते मी इथं पोचलो आहे 7ला. मग एवढा वेळ आणि त्या ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की बाप रे बाप, तुम्ही विचारूच नका, तेवढी अफाट गर्दी असते. मग तशा गर्दीत मी पण बसूनच आलो आहे, बसायला जागा भेटली मला, ते एक माझं मोठं नशीब म्हणा. लातूरहून आलेले शीट होते, त्यामध्ये त्यांना म्हटलं अहो भैया थोडीशी जागा द्या, असं करीत करीत त्यांना थोडा सरकवीत कसा तर बसून आलो आहे मी पण. तर त्यामुळं मी पण थोडासा थकलो आहेच म्हणा, पण माझं कसं, माझं थकणं वेगळं आहे आणि त्यांचं थकणं वेगळं आहे, कारण ते खूप मोठं दुःखच आलं आहे ना हो. आणि खूप जणांनी हा पण प्रश्न केला होता की दादा भाऊजींना काय झालेलं होतं, कल्याणच्या दादांच्या भाऊजींना काय झालं होतं, कशामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांना सापानं चावलं होतं आणि तो साप भयंकर विषारी होता. त्यांनी चावताच जाग्यावरती कोमातच गेले आणि मग त्यांच्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. खूप सारे हॉस्पिटलमधून इकडून तिकडं नुसतं असा खूप धावपळ केली त्यांनी आणि अखेर त्यांनी श्वास सोडलाच. आणि ते कसं की इथं असं चावलेलं होतं ना मानेवरती, मग ते आपल्या ब्रेनला, आपल्या मेंदूला ज्या काही रक्तवाहिन्या, तुम्हाला वाटत असेल दादा आज असा का नरडच दाखवतोय, फक्त आंघोळ वगैरे केलं आहे ना, मी फ्रेश झालो आहे, मग कपडे वगैरे असं धुतलेत ना, मग अंगावरती नाही म्हणजे काही मी काही भोंगळा वगळा नाही आहे, सर्व काही कपडे खाली आहेत, पण शर्ट माझ्याकडं एक्स्ट्रा आता 2 शर्ट होते, एक माझ्या अंगात आणि एक सोबतीला आणलेला, दोन्ही पण धुवून टाकले ना. त्यामुळं आता सध्याला, आणि दादाचं कसं की दादा, माझ्या कपड्यात दादासारखी 4 माणसं बसतील, 4 नाही 5 पण बसतील, त्यांचे कपडे काय मला येत नाहीत. मग त्यामुळं शर्ट नाही आहे, त्यामुळं हा मी रुमाल टाकला आहे असा, वाळला आता थोड्याच वेळात मस्त उन्हात, ऊन आहे अजून थोडाफार, आणि पातळ शर्ट आहे तो घालेल नंतर मी. आणखीन जायचं आहे आपल्या ताईकडे तिकडे, म्हणजे ताई म्हणजे आता समजलंच असेल ना तुम्हाला, दादांची बहीण ती माझी बहीण, त्यांच्याकडं जायचं आहे आता.
त्यांना बोलून करून येणार आहे. थोडंसं तिथं बसणार आम्ही जाऊन गप्पा गोष्टी करून. आणि त्यांनी म्हणजे असं सारखं म्हणायच्या म्हणे की बोलवणं त्या नेताला बोलवणं असं म्हणत होत्या म्हणे, ताई पण पहिलंच. त्यामुळं मी येणारच होतं म्हणा थोड्याफार एक दिवसात म्हणा, पण हे दुसरंच झालं सध्याला ना. चालतंय बास एवढंच. असं छोटासा एक बाबा नसल्यापेक्षा असलेलं आणि काय माझे नवीन अपडेट चालू आहे ते तुम्हाला समजावं, त्यामुळं एखादा छोटासा व्हिडिओ बनवतोय मी. दादानं म्हणतात मला तू व्हिडिओ बनव म्हणून, पण मला काही बनवू वाटेना. हा का, हा आपला रुमाल आहे, आपण डोक्यांना बांधत नाही का, तो रुमाल आहे माझा. मी तिकडून येताना थंडी असते ना हो, त्यामुळं हा कानाला बांधल्यासाठी आणलेला रुमाल आहे. तो रुमाल टाकतोय मी, नाहीतर तुम्ही म्हणचाल यानं काय घातलंय नवीनच. हे बघा असला रुमाल. असं असं अंग असं थोडं उघडं आहे ना हो, असं म्हणजे हे असं. त्यामुळं असं जरा लाज वाटते ना आपल्याला. आणि मी तर सध्याला हा दरवाजा बंदच करून घेतला आहे, कारण कुणी येऊच नाही. सॉरी बरं काय, मला माफ करा की असं अचानक मला खरं कॅमेरा खाली करायचाच नव्हता. असं माझं अंग दिसलं, अजून कोणी म्हणतील यानं बाबा पोटच दाखवायला आहे आणि हेच दाखवायला आणि तेच दाखवायला. म्हणजे काय, मी काय फालतूपणा नाही किंवा असं माझे काय डोक्यात वाईट विचार नाहीत ना, काय नाही. सरळ सरळ असं अंग दाखवतोय मी, हे असं की शर्ट नाही अंगात म्हणून. दादा खूप रडत होता, मला ते बघवत नव्हतं. मला पण रडू येत होतं. मी खूप लांब गेलो तिथून, कारण ते मला बघवच नाही. वाईट वाटणारच ना. त्यांनी आपल्याला एवढा जीव लावला आहे आणि त्या दादानीच नाही तर दादांच्या पूर्ण फॅमिली आपल्याला खूप जीव लावते. आता नुसतं मी आल्याला त्यांनी तशा दुःखात असून देखील मला सगळ्यांनी विचारतात कसं आहेस, बरं आहेस ना, सर्व व्यवस्थित चालू आहे ना, आता तुझं लेकरं बाळा कशी आहेत, कधीतरी लेकरा बाळांना घेऊन या, असं त्यांनी अशा दुःखात देखील मला म्हणतात. मग यांच्या इतकी माणसं प्रेमळ कुठं भेटत्याल. आपल्या रक्तातल्या नात्यातली कोणी आपल्यासाठी असं तू कसा आहेस, जेवलास का, हा शब्द देखील कधी काढत नसतात. काढतात का, नाही. मग यांनी एवढं प्रेमानं आपल्याशी वागतात म्हटल्यानंतर त्यांचं गुणगान गाणारच ना. नाहीतर काही जण म्हणतील हा काही सारखा सारखा दादा दादा करायला. नाही, पण सगळे यूट्यूबची फॅमिली कसं की दादांना खूप मान सन्मान देते. सर्वच मी जसं मी देतोय तसं सर्वच देत्या. आम्हाला जायचं आहे आणखीन ना आता तिकडे. तर या व्हिडिओला मी इथंच थांबवतो. नाही नाही, माझ्याकडं आणखीन एक शर्ट आहे. मी पण म्हटलं आईला शर्ट कसा का, दादानं प्रेस करायला नेला आहे तो शर्ट. त्यांनी म्हटलं त्यांचं त्या शर्टाला प्रेस करत होते, नेता इकडं दे शर्ट मी प्रेस करतो म्हणून त्यांनी नेला आहे. मी पण भुलक्कडच आहे, म्हणजे एक धुतलेला आहे आणि एक दादा प्रेस करतो. माझ्या लक्षातच नाही खरं, मी बोलत बोलत कसं की जरासं आहे ना हो, दुःखाचंच घटना घडलेली आहे ना. मग त्यामुळं कसं की माझं डोक्यातनंच गेलेलं. कसा तर दिसायलोय मी भूतासारखा. जाऊ द्या, कसं का दिसाना, झालंय गेलंय, आपल्याला कोण बघणार आहे. आणि आपण आलोय कुठं, कशा काळात वेळात. मला खरंच सर्व ताईंनो तुमच्यावरती माझं खूप प्रेम आहे, कारण तुमच्या अशा एवढ्या चांगल्या कमेंट येतात ना, त्या कमेंट बघून मन भरून जातं. रोहिणी किनीताई, निम्मू आरुताई, कल्पना जगतापताई, वैशाली रसानेताई, पुन्हा जरीना पठाणताई, वैशालीताई, जयाताई, सुजाताताई, खूप साऱ्या ताई आहेत. नावं लक्षात राहत नाही एवढ्या, आणखीन आहेत. साक्षीताई, भरपूर आहेत बरं का. मी नावं नाही घेत, उगाच एखाद्याचं नाव राहील आणि पुन्हा रागावतील की आमचं नाव नाही घेतलं, मोजकं मोजकं घेतलं. असं असं काही नाही. जे कंटिन्यू कमेंट येत राहतात का, ते जरा लक्षात लगेच तोंडून नाव निघतं ना, तसं आहे. बाकी काय सगळेच करतात कमेंट म्हणा, पण जाऊ द्या, विषय नाव घेण्याचा विषय थांबू इथंच. दादांकडं मी देतो हाक एक आता, शर्ट आणा म्हणतो माझा.
चला घ्या काळजी. बाय. आता उद्या बघू, उद्या व्हिडिओ एखादा आला तर येईल, नाहीतर नाही येईल.